अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की यंदा 2026ला श्रावण सोमवार किती आहे, कोणत्या सोमवारी कोणती शिवमठ अर्पण करावी याबद्दल आपण जाणून घेणार। बघा, अतिशय छोटासा व्हिडिओ आहे पण अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 12 तारखेला म्हणजे 12 ऑगस्टला आषाढ अमावस्या आहे, दर्श अमावस्या आहे। या दिवशी आषाढ महिना संपतो आणि 13 तारखेपासून श्रावण महिन्याला सुरुवात होते। आता बघा, या दिवशी आपल्याला आता आषाढ महिन्याच्या अमावस्येला आपल्याला दीपपूजन सुद्धा करायचं असतं। दीपपूजन कसं करायचं आहे, काय करायचं आहे, आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी कोणता उपाय करायचा आहे, हीच माहिती आपण लवकरच बघणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण श्रावण सोमवार विषयी जाणून घेणार। तर बघा, 13 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे। बघा, मी तुम्हाला सांगितलं की आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो। भगवान विष्णू हे निद्रावस्थेत जातात आणि मग त्यांचा जो काही कारभार आहे ते भगवान शंकर सांभाळत असतात आणि म्हणूनच आपण श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा आणि उपासना करत असतो। त्यातल्या त्यात श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवार म्हटलं की हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो भगवान शंकरांच्या उपासनेसाठी, व्रतासाठी। आता बघा, अर्थातच बरेच जण श्रावण सोमवार व्रत करत असतात, या दिवशी भगवान शंकराची उपासना करत असतात, सेवा करत असतात। आता ती सेवा काय करायची, भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक कसा करायचा, काय करायचा हे आपण बघणारच आहोत। आता सगळ्यात प्रथम 2026मध्ये श्रावण सोमवार किती आहे, तर यंदा 4 श्रावण सोमवार आहेत। पहिला श्रावण सोमवार हा 17 ऑगस्टला असणार आहे। त्यानंतरचा पुढचा श्रावण सोमवार हा 24 ऑगस्टला असणार आहे। त्यानंतरचा तिसरा श्रावणी सोमवार हा 31 ऑगस्टला असणार आहे आणि चौथा श्रावण सोमवार हा सप्टेंबरला असणार आहे। तर अर्थात बघा, प्रत्येक सोमवारी आपल्याला भगवान शंकरांना विशेष धान्यांची मूठ अर्पण करायची असते, म्हणजे विशेष धान्य त्यांना आपल्याला अर्पण करायचं असतं आणि त्याला शिवमूठ असं म्हटलं जातं। आता कोणत्या सोमवारी कोणती शिवमूठ आहे ते आपण जाणून घेऊया। बघा, 17 ऑगस्टला जो पहिला श्रावणी सोमवार आहे त्या दिवशी शिवमूठ आहे ती म्हणजे तांदळाची। त्यानंतर दुसरा श्रावणी सोमवार जो 24 ऑगस्टला आहे त्या दिवशी शिवमूठ आहे ती म्हणजे तिळाची। त्यानंतर तिसरा श्रावणी सोमवार जो 31 ऑगस्टला आहे त्या दिवशी शिवमूठ आहे मूग या धान्याची। आणि त्यानंतर बघा, चौथा श्रावणी सोमवार हा 7 सप्टेंबरला आहे आणि त्या दिवशी शिवमूठ आहे ती म्हणजे जवसाची। आता बघा, ज्या वर्षी श्रावण सोमवार हे 5 येतात ना, मग 5व्या सोमवारी सातू हा धान्य अर्पण केला जातो म्हणजे शिवमूठ म्हणून। पण यावर्षी फक्त 4 श्रावणी सोमवार आहेत, त्यामुळे या श्रावणी सोमवारला आपल्याला फक्त पहिल्या श्रावणी सोमवारला तांदूळ, दुसऱ्या श्रावणी सोमवारला तीळ, त्यानंतर तिसऱ्या श्रावणी सोमवारला आपल्याला मूग आणि चौथ्या श्रावणी सोमवारला आपल्याला जवस हे धान्य आपल्या शिवमूठ म्हणून अर्पण करायचे असतात। आता शिवमूठ अर्पण करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं, कारण की बघा, प्रत्येक विशिष्ट दिनाला विशिष्ट सेवा ही अत्यंत महत्त्वाचं आहे। अशा पद्धतीने यंदा 4 श्रावणी सोमवार आहेत आणि शिवमूठ सुद्धा कोणते आहे तुम्हाला समजलं असेलच। बघा, फक्त प्रत्येक सोमवारी शिवमूठच अर्पण करायची का, तर असं पण नाहीये। आपल्याला सगळ्यात आधी भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करायचा असतो। आता प्रत्येकाच्या देवघरामध्ये भगवान शंकराची पिंड असेलच असं नाही, जर नसेल तुम्ही नक्कीच घेऊ शकता श्रावण महिन्यामध्ये किंवा आताही तुम्ही घेऊ शकता। आणि श्रावण महिन्यामध्ये तुमच्याकडनं अर्थात त्याच्यावर अभिषेक होणार आहे, सेवा होणार आहेत आणि आपल्या प्रत्येक देवघरामध्ये भगवान शंकरांची पिंड असलीच पाहिजे। मग ती कोणत्याही धातूची तुम्ही घेऊ शकता, तर तुम्ही मग दगडी शिवपिंड घेऊ शकता किंवा तुम्ही पारा धातूची शिवपिंड घेऊ शकता किंवा तुम्ही पितळाची शिवपिंड घेऊ शकता। तुमच्या इच्छेनुसार आहे की तुम्हाला शिवपिंड कोणत्या धातूची घ्यायची आहे, पण आपल्या देवघरामध्ये शिवपिंड असली पाहिजे जेणेकरून आपण घरच्या घरी बसून अभिषेक, सेवा, पूजा करू शकतो। अर्थात बघा, कधी कधी आपल्याला कामाच्या व्यापामुळे मंदिरात जाणं शक्य होत नाही, मग अशा वेळेस आपण घरच्या घरी सेवा करू शकतो आणि मग अशा वेळेस बघा, आपण घरच्या घरी आपल्या देवघराचं शिवपिंड असेल तर नक्कीच आपण सगळ्या अभिषेक, सेवा वगैरे आपण व्यवस्थितपणे करू शकतो आणि अर्थात आपल्याला सुद्धा खूप प्रसन्न वाटतं, एक समाधान आपल्या मनाला मिळत असतं। शक्य असेल तर नक्कीच आपण भगवान शंकरांच्या मंदिरात जावं, तिथे बसून तुम्ही अभिषेक करू शकता। पण बघा, प्रत्येक श्रावणी सोमवार, तर श्रावण महिना म्हटलं की भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये प्रचंड गर्दी असते आणि श्रावणी सोमवार म्हटलं की त्यातल्या त्यात बघा खूप गर्दी असते। मग आपल्याला तिथे बसून व्यवस्थितपणे अभिषेक करता येईल, सेवा करता येईल असं होत नाही। आपल्याला घाईघाईने सगळ्या सेवा कराव्या लागतात, घाईघाईने अभिषेक करावा लागतो। मग कसं होतं ना, अशा वेळेस आपल्या घरी शिवपिंड असेल तर आपण नक्कीच घरच्या घरी एकदम व्यवस्थितरित्या अभिषेक करू शकतो, सेवा करू शकतो आणि त्यामुळे आपल्याला जे काही समाधान मिळतं ना ते खरंच खूप मोलाचं आहे। कारण की सेवा करून आपल्याला जे काही मिळतं ना ते इतर गोष्टीने आपल्याला नाही मिळत। सेवा करून आपल्या मनाला एक वेगळी शांती मिळते
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला समाधान मिळतं आणि आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते। त्याचबरोबर बघा, आपण कुठलीही सेवा जेव्हा करतो तेव्हा आपल्यावर येणारी संकटे नकळत आपल्या टळत असतात किंवा त्यांची जी काही तीव्रता आहे ती नक्कीच कमी होते आणि आपल्या घरावर अर्थात भगवंताचं कृपाछत्र राहत असतं। म्हणूनच बघा, आजकालचे दिवसमान असे आहेत ना की कोणाचा भरोसा नाही। त्या दिवसात जर आपण आपल्या भगवंताची सेवा सुरू ठेवली अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने, जर आपल्या सेवेचा बॅलन्स असेल ना, तर नक्कीच प्रत्येक संकटातून प्रत्येक अडचणीतून आपल्याला भगवंत वाचवत असतात आणि आपण केलेली कुठलीही सेवा ही कधीच वाया जात नाही। त्यामुळे आपण केलेल्या प्रत्येक सेवेचं आपल्याला फळ मिळणारच आहे। म्हणून विशिष्ट दिनाला विशिष्ट सेवा ही अत्यंत महत्त्वाची असतेच। आणि त्यातल्यात आता श्रावण महिन्यामध्ये आपल्या भगवान शंकराच्या कोणकोणत्या सेवा उपासना करायच्यात ही संपूर्ण माहिती आपण टप्प्याटप्प्याने बघणार आहोतच। आजच्या व्हिडिओ फक्त एवढंच होतं। तर चला, झालेली सेवा मी स्वयंपाकाने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत, नव्या विषयासोबत। तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।